हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी 5ला उठून मी रेडी झाले. या 5:30ला उठवले बळजबरी. जर आपण डोळे उघडत नव्हता, काल सेकंडवरून आला होता म्हणून झोप वगैरे व्यवस्थित काही झालेली नाही. कारण रात्री आम्हाला खूप लेट झालं होतं झोपायला. आमच्या 2 दिवसापासून बाहेर जायचा प्लॅन चालू होता, पण मागे पुढे होतं. त्यामुळे काल तरी आम्ही डिसाईड केलं होतं आम्ही गावाला जायचं. आणि हा रात्री अचानक सांगतोय की आपल्याला असं जायचं आहे. असंच म्हणजे काहीच आमची ट्रिपची प्लॅनिंग नाही आहे. नॉर्मली बस चाललोय म्हणून चाललोय. आणि ही आमची खूप लॉंग ट्रिप होणार आहे आज. मी तुम्हाला दाखवेल. का सुधारत आहे का काही? नाही ना सुधरत. नाही सुधरत आहे. निघायचं का? ठीक आहे. मी काही ना काही विसरणारा मुलगा. लग्नानंतर मान्सूनची आमची पहिली ट्रिप असणार आहे आज. लेट्स गो. गाडीचा आरसा ढिल्ला झालाय आणि मला आत्ताच आठवलंय. आमच्या गाडीचा ब्रेकफास्ट टाइम झालाय. मलाही भूक लागली आहे. तर तुम्ही आमचा अवतार बघू शकता. सकाळी 6:30ला निघालो होतो. आता वाजले 8 आणि आम्ही पोहोचलोय नगर घाटात. भूक लागली होती म्हणून नाश्ता करण्यासाठी. नगर घाट रे, पांढरी पोळी भुक्कड भाकरवडी आणि खायला पण चालू केली. माझं तर अजून काही आलं पण नाहीये यार. संपले पण किती खादाड खाऊ आहे. आम्हाला जायचं मोठ्या पंढरपूरला. ते पण 2 व्हीलरवर 300 किलोमीटर गाडीला. सो आमचा नाश्ता आलाय. फुलाची सुकी वेळ विथ आमची 2 व्हीलर. तू त्याला काय नाही सांगितलं? मस्त आहे. पावसाचं वातावरण असलं भारी झालंय ना. त्या वातावरणामुळे जे काही थंड वातावरण आहे असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला शब्दावर का जातो सारखं? आता आपण पंढरपूरला जायचं. इथून पाहायचं. का करायचंय? बसने जाऊ ना आपण. 2 व्हीलर 300 किलोमीटर. याला काही झोप वाटतो का? बरं ठीक आहे, बघू. नगर मध्ये गेल्यावर जर माइंड चेंज झाला तर काय तर मग आपली गाडी आहे. त्याला कळतंय का? इतक्या लांब कोण जाणार 2 व्हीलरवर? आपण बघू. हा ना, याची एक बॉम्ब करणार तर करणार. त्याच्यासोबत माझी पण करणार आहे. आषाढी वारी जवळ आली ना. जायचं चला. ट्रेलर घालत जायचंय आम्हाला. ऍडव्हेंचर. आज सुट्टी आहे ना, ऍडव्हेंचर नको. एवढं थंड वातावरणाला चहा घ्यायला मज्जाच वेगळी आहे बाई. काय खातो सुट्टीवर? चहा घे. आणि काय झोप सुधरत नाही. आणि तरी आम्हाला सोडलं मागं. 2 व्हीलरवर जायचंय तरी आम्हाला. ट्रेलरवर लवकर बसू असं लवकर बाई. थांबत जाणार. पण मग हाल नाही होणार. माझं म्हणणं आहे रिलॅक्स जाऊन रिलॅक्स येऊ. आणि की आपण गर्दीत चाललोय तेव्हा गर्दीत चाललोय, मग प्रॉब्लेम काय? ठीक आहे. बघू आधी तिथं बस पुढे भेटतात. चालेल. वातावरण असलं भारी ना बाहेर. लॉंग ड्राईव्हला मज्जा तर खूप जास्त आहे. पण प्रॉब्लेम आहे की तेवढ्याला मी तरी सफर नाही करू शकत. या माणसाची खूप जास्त कॅपॅसिटी आहे. मी नाही करू शकत. चला, आमचा नाश्ता आता झालाय भरपेट आणि आम्ही निघतोय पुढे. बाय बाय. तिकडे बघून बोलतेस, इथं बघून बोलतेस. अरे मी तुला बघितल्याशिवाय राहू नाही शकत ना 1 मिनिट पण. म्हणून मग मी तुला बघून बोलते. म्हणजे मला कसं थोडा कॉन्फिडन्स येतो. कसला बोलायचं. आवडलं जगण्याचं.
बोलायचा पण येतो शिल्लकचं. आणि तू ऐकतो ना मला बोलणं. नगरवरून आम्ही सोलापूर हायवेला लागलोय. पावसाळ्यामुळे खूप मज्जा येते लॉंग ड्राईव्हची. वातावरण एकदम थंड आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आषाढी एकादशीमुळे सोलापूर हायवेच्या रस्त्याने दिंडी चालली आहे. सगळीकडे भक्तीचं वातावरण आहे. विठू माऊलीच्या नावाचा गजर सुरू आहे. वारकरी या दिंडीमध्ये इतका एन्जॉय करताना दिसत आहे ना. एकादशी जवळ आली आहे म्हणून या ट्रॅफिकवर वारकऱ्यांमुळे थोडीशी गर्दी वाढली बट फोर व्हीलरवाल्यांचं काही खरं नाही. खूप वेळ लागणार यांना बाहेर पडायला. पंढरपूरचा रूट आम्हाला दोघांना एवढा काही माहिती नाही म्हणून आम्ही गुगल मॅपची आता हेल्प घेतोय आणि शॉर्टकट शोधतोय, म्हणजे कसं लवकर पोहोचता आणि कसं नाही. कारण बाईकवर एवढा लांब प्रवास सोपा नाहीये. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून मग आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतला. आता जेवणाची ऑर्डर दिली आहे. 250 किलोमीटर लगातार गाडी चालवली आम्ही गाडीवर आलोय. बापरे, हालत इतकी बेकार झाली विचारू नका. पण मज्जा आली. खूप साऱ्या दिंड्या आहे. जवळ जवळ आलाय आता आम्ही. किती 50 किलोमीटर ना. 50 किलोमीटर वरच माझे हेअर सुटले. 50 किलोमीटर नाही अजून बरंच आहे. किती आहे? 60 किलोमीटर आहे. हा मग तेच 60 किलोमीटर. माझ्याकडे आहे. आमचं जेवण आलंय. खूप भूक लागलेली आहे. शेव भाजी, नॉर्मल चपाती, राईस आला नाहीये. तोपर्यंत खायला तर चालू करूया. जेवण झालंय. चला आता पुढच्या प्रवासाला लागू. जेवण करून थेट चंद्रभागा नदीच्या पुलावरच आम्ही स्टॉप घेतला आहे. तर आम्ही आलो पंढरपूर मध्ये. पण काय आता प्रॉब्लेम झालाय, आम्हाला राहायला जागाच नाहीये. एका ठिकाणी गेलो त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट मागितलं आणि आमच्या लग्नाला 3 महिने झाले पण मॅरेज सर्टिफिकेट कोणी काढलंच नाहीये. धुम्मा लावून मी सोडून दिलाय. आता प्रूफ मागितलंय लग्नाचं. काय प्रूफ द्यायचं यार? फोटो दाखवतो बोललं ते पण नाही. मग काय शोधतो आता रूम. सगळ्यात मोठं ते टास्क यायचं नव्हतं, रूम शोधायचं इथे येऊन. तर फायनली आम्हाला कसा बसा रूम भेटला. आता आषाढी एकादशीमुळे रूम इतके एक्सपेन्सिव्ह आहे. AC रूम डायरेक्ट 3000, नॉन AC रूम 2500 बळजबरी. आणि तो पण इतका ऍडजस्टेबल रूम आहे काय सांगू तुम्हाला, विचारू नका. आषाढी एकादशीमध्ये खूप हाल आहे लोकांचे. आम्ही आलो, फ्रेश झालो आणि आता मंदिरात दर्शनासाठी निघालोय. आम्ही 1:30 वाजता पोहोचलो इकडे आणि आता वाजले 2:30. आता म्हटलं दर्शनाला जाऊ, कारण की आम्ही असं ऐकलं की 5-6 तास दर्शनासाठी लागतात. म्हणून म्हटलं मग आजच दर्शन करून घेऊ आणि रात्री कदाचित रिटर्न निघू. आणखी काही डिसाईड नाही. ठीक आहे, चला दाखवतो मी तुम्हाला. आमचा लुक असं दिसतोय आम्ही. आम्ही चाललोय आता मंदिराकडे. इकडे गर्दी तर नाही दिसत आहे, पुढे बघू. पावसाच्या वातावरणात अचानक खूप जास्त ऊन आलंय. गरमीने हालत टाईट होतीये. मंदिर दाखवतो. मंदिर दिसतंय का तुम्हाला? हा टिळा लावायला थांबलाय. ओ वाव. मला बळजबरी लावून घेतलंय. स्वतःच पुसून काढलं साईडचं आणि मग डोळ्याच्या साईडचं पुसून काढलं. खोटं नको बोलू. छान दिसतोय. मंदिराजवळ आलोय आता. मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही त्यामुळे आतलं कव्हर नाही करता यायचं. आम्ही मोबाईल सध्या आता लॉकरमध्ये ठेवणार आहे. बाय बाय. आम्ही मेन दर्शन नाही केलंय, फक्त मुखदर्शन केलंय. मुखदर्शनला आम्हाला फक्त 15 मिनिटं लागली. मुखदर्शन इझिली करू शकतात. आम्ही इथलं मार्केट एक्सप्लोर करणार आहे आणि थोडी खरेदी पण. कोणी येणार असेल दर्शन घेण्यासाठी तर मंदिराच्या लेफ्ट साईडने मुखदर्शनाची रांग लागते. आणि जर चरण स्पर्श दर्शन घ्यायचं असेल तर पत्राशेड म्हणून इथून 2 किलोमीटरवर आहे जवळपास. एवढी मोठी रांग आहे. मग त्यात तुम्ही ठरवा कसं करायचं दर्शन. दर्शनाची रांग इथून आहे. देवदर्शन झालं. आता पेट पूजेसाठी स्पेशली इथला लाडूचा प्रसाद घेतोय. हा लाडूचा प्रसाद खूप टेस्टी असतो.
आम्ही तर लाडूचा प्रसाद खाल्ला, बट आमचे काही फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसाठी पण आम्ही प्रसाद पॅक करून घेतोय. एवढ्या लांब आलोय आणि पंढरपूरचा प्रसाद नाही नेला म्हणजे काय. तर आम्ही आलोय विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खरेदी करायला. स्पेशली पंढरपूरवरून ही मूर्ती मला घेऊन जायची खूप इच्छा आहे. सोबतच एक गाय पण आवडली होती तर ती सुद्धा खरेदी केली. आम्ही आलोय रूमला हे सगळं पसारा ठेवायला. आणि चंद्रभागेला जाणार आहे आम्ही आता. आम्ही आलोय चंद्रभागेच्या तिथे. आता बघू काय करायचं काय नाही. तो स्पॉट आपण बघितला हो युट्यूब मध्ये. हा स्पॉट नाव काय या स्पॉटचं? इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पल. आता नेक्स्ट स्पॉट इस्कॉनचं लोकेशन लावलंय आणि आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पलला. गाडी पार्क केली आहे. आता इस्कॉन टेम्पल कडे जाऊ आम्ही. इस्कॉन मंदिरामध्ये येऊन मनाला एक वेगळी शांती मिळते. दर्शन वगैरे झालं. आता बॅक साईडला आम्ही चंद्रभागावर पुन्हा चाललो आहे. थोडा वेळ व्ह्यूचा मजा घेऊया. व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. चला बघू. सगळ्यात पहिलं आम्ही इथे कृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर आहे त्याचं दर्शन करून घेतलं. तर व्ह्यू एन्जॉय केला. फोटो व्हिडिओज पण काढले. आता भूक लागली म्हणून दोघांसाठी सँडविच घेतलं. म्हटलं लाईटली खाऊया. इव्हनिंग टाइम आहे तर स्नॅक्स तो बनता आहे. आता नेक्स्ट लोकेशन आहे तुळशी वृंदावन. तर आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशनला. आम्हाला कळालं इथे तिकीट काउंटर आहे आणि पर पर्सन 15 रुपये तिकीट आहे. त्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. आता चाललोय आम्ही मुक्ताबाई मठ मध्ये. इथे आम्ही स्टे केलेला आहे. आता रूमला, कारण खूप थकलोय. काही टिप्पणी मग आजचा दिवस कसा होता? छान होता. पहिले हेक्टिक झाला ना. थोडी दंड फट 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 करताय आता. खूप म्हणजे खूपच जास्त. वन डे रिटर्न ट्रिप आम्ही सांगितली आता कशी आहे. वन डे नाही, एक दिवस आपण थांबलोय. हा पण ज्याला टाइम मॅनेज होत नाही तो वन डे रिटर्न करू शकतो. हा ते तर आहेच. आम्ही थ्रिलर वाले, ऍडव्हेंचर वाले आम्ही कशावर केली? टू व्हीलर वर केली. थकलो आहे ना की विचारू नका. जेवायला जायची तर कॅपॅसिटी नाही, पण भूक एवढी लागली ना सो जेवायला जावंच लागेल. वेळ झोपलाय. झाली झोप? नाही, झोपही नाही झाली आणि तंगी खूप झालेली. पण आता कुणाला सांगणार ना दुःख. नशीब आमचं जेवण पण आम्हाला हॉटेल समोरच आहे. पुढे जायची जास्त गरज नाही. बघू शकता तुम्ही. हा याच्या तोंडावर तर 12 वाजले. 12 आलाय आमचा डिनर. जेवण आता भरपेट झालंय. आता माझी मेडिसिनची बारी आहे. मी इतकी थकले, माझे खूप पाय दुखत आहे. नमस्कार मित्रांनो. झोप झालेली नाहीये. डे सेकंड आहे. डे सेकंड आहे. आवरलंय. सकाळचे आता 7 वाजलेत. आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. पण कैकडी महाराजांचा मठ करून, कारण की तो आमचा काल राहिला होता. तो रात्री 7ला बंद होता ना. आम्हाला जायला थोडं लेट झालं होतं. चालेल. आता तेवढा मठ बघू. आता उघडलेलं काय कैकडी महाराजांचा मठ. टायमिंग नाहीतर आपलं सकाळचं 7 आणि संध्याकाळचं 7 आहे. आता 7-5 वाजले जाऊन बघतो. नाहीतर मग डायरेक्ट नगर मामांच्या घरी
आणि तिकडनं प्रसाद वगैरे घेऊन आपापल्या घरी. चला बॅक टू होम. मला बोर वाटते घरी जायला. नको, तुला सोडून नाही जाऊ शकत ना. ते काय चंद्रभागेच्या खायचं प्यायचं तिथं भिका मागायचं राहायचं, देवाचं नाव घ्यायचं. मॅप लावला आहे आणि काहीकडे महाराजांच्या मठात चाललोय. चला, नशिबाने मठ तरी उघडा आहे. आता दर्शन होईल आमचं इकडे. आमचा प्रवास इकडेच संपलेला आहे. लास्ट आमचं काहीकडे महाराज डेस्टिनेशन होतं आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. पंढरपूरच्या बाहेर पडलोय. नाश्ता करून घेऊया. नाश्ता करून निघाल्यानंतर डायरेक्ट आम्ही करमाळा इथे स्टॉप घेतला आहे. आता करमाळ येथे कमलाई मंदिरात. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे मंदिर करमाळ्याचं ग्रामदैवत आहे. तुमचं जरा इकडून येणं झालं तर या मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि हां, हे आम्हाला रूटमध्ये पडत होतं थोडंसं लांबून, म्हणून आम्ही याच्यासाठी किती 10-15 किलोमीटर लांबून आलोय हे मंदिर बघण्यासाठी. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता बॅक साईडला. हे मी व्हिडिओत ॲड केलेलं आहे मंदिर कसं आहे कसं नाही. कमलाई देवी मंदिर याचं नाव आहे. मंदिराच्या पाठीमागे एक्झिट आहे. त्याच्या लेफ्ट साईडला सूर्यनारायण मंदिर आहे आणि त्या बाजूला राईट साईडला गणपती मंदिर आहे. हे खूप जास्त थकलोय, मला एवढी झोप येत होती ना, म्हणून एका ठिकाणी थांबलोय. पाणी घेतलं, तोंड धुतलं, फक्त याच्यामुळे काय माझ्यामुळे इरिटेट होते आता लई. माझ्यामुळे दर्शन झालं त्याचं काय नाही का. अरे थँक्यू. पाय दोन पाणी पी. थँक्यू काय पाय बघ तुझी आणि सी म्हणून सांगितलं. पंढरीची मारी करून आलेले ते पाय चाडा सगळे विचार देत राहतो. नगर अजून किती किलोमीटर आहे? 50 किलोमीटरवर जायचंय. आम्ही आलोय आमच्या मामाच्या घरी. तुम्हाला कसं काय कळलं मी थँक्यू. बापरे. हाय कृष्णा. मामीने दिले पोहे. कृष्णा लागतोय का रे? अरे बाय बाय कृष्णा. बाय बाय मामी. फायनली घरी आलोय. घर असतं, दुनियात कुठेही जा घरासारखं सुख कुठेच नाही. इतकं थकलोय की विचारू नका. आता आराम करणारी बोलायची पण कॅपॅसिटी नाही आहे. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.